Okay, Harish, we can start. Harish, wait 1 second. तू म्यूटवर आहेस. या नाव ओके अनम्यूट केलं आता. यू कॅन स्टार्ट. ओके नमस्कार, मी हरीश भोसले. मला हॅरी पिकर म्हणून सुद्धा ओळखतात आणि मी हॉबी माझी आहे की फोटो काढतो. मी गेले 10 वर्ष फोटो काढतोय आणि सगळं जे काय आता सांगणार आहे ते स्वतः स्वतः शिकलेलं, कुठं वाचलेलं वगैरे काही नाहीये. ट्रायल एरर करत शिकलेलं आहे. जर कोणाला काही क्वेश्चन असतील तर ते विचारू शकतात. आज फक्त बेसिक टर्म्स सांगणार आहे फोटोग्राफीमध्ये, खूप बेसिक टर्म्स लाईक ए फॉर ऍपल टाइप्स जे असतं ते सांगणार आहे. ऍडव्हान्स साठी हे सेशन नाही. सो स्टार्टिंग फोटोग्राफीमध्ये फोटो म्हणजे काय, तर इट्स आर्ट ऑफ कॅप्चरिंग लाईट. जे तुम्ही लाईट कशा प्रकारे कॅप्चर करू शकता हे जर एक कला जी आहे त्याला फोटोग्राफी असं म्हणू शकतो. बेसिकली ह्याच्यात होतं काय की तुम्ही कॅमेराचा सेन्सर वापरता लाईट पेंट करण्यासाठी. इट्स काइंड ऑफ पेंटिंग. ह्याच्यात टेक्निकल गोष्टी काय काय वापरतात, कशा कशा करतात, किती लाईट कॅप्चर करायची आणि कुठल्या प्रकारे कुठल्या सीन मध्ये कसं कॅप्चर करायला हवंय हे समजून घेणं म्हणजे फोटोग्राफी येणं. सो जी लाईट म्हणतो आपण ती त्याला एक्सपोजर म्हणतात, की किती लाईट येणार आहे आणि त्याला कंट्रोल कसं करायचं. ह्याचे हे 3 बेसिकली मेथड्स आहेत: अपर्चर, शटर स्पीड आणि आयएसओ. ह्याला एक्सपोजर ट्रायंगल म्हणतात फोटोग्राफी टर्म्स मध्ये. इंडिव्हिज्युअली मी सांगेन काय काय आहे आणि कशाचा इफेक्ट काय होतो ते. तर बेसिकली या 3 गोष्टीमध्ये आपण कंट्रोल करतो की किती लाईट कशा प्रकारे कॅमेऱ्याच्या आत जाणार. इंडिव्हिज्युअल टर्म्स आता सुरुवात करतोय. तर पहिलं आहे अपर्चर. कधी कंट्रोल करायचं अपर्चर? ज्यावेळेस तुम्हाला बॅकग्राऊंड हा ब्लर्ड पाहिजे किंवा खूप काही सगळ्या गोष्टी फोकसमध्ये पाहिजे असतील, त्यावेळेस आपण अपर्चर कंट्रोल करतो. ज्यावेळेस आपण बघतो की एखादा माणूस समोर उभा आहे आणि बॅकग्राऊंड सगळं ब्लर झालेलं आहे, त्यावेळेस ज्याने कोणी फोटो काढलेला आहे त्याने अपर्चर कंट्रोल करून फोटो काढलेला आहे आणि त्याचा इफेक्ट तोच होतो की बॅकग्राऊंड ब्लर किंवा भरपूर काही गोष्टी फोकसमध्ये येतात. ह्याचा इफेक्ट थेरॉटिकली सांगण्यापेक्षा इमेज मध्ये सांगितलेलं सोपं राहील. सो ही एक इमेज आहे जी मी माझ्या कॅनन कॅमेराने काढलेली आहे. ह्याच्यात अपर्चर जे आहे ते खूप वाईड ओपन होतं आणि त्यामुळं फक्त एवढा पार्ट जो आहे, जो त्या अळीचा चेहरा आहे तो फोकसमध्ये आणि बाकी सगळं ब्लर झालेलं आहे. ह्याच्यात बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड असा कन्सेप्ट म्हणताल तर आहे आणि म्हणताल तर नाहीये, कारण का तो एकच ऑब्जेक्ट आहे, पण त्याच्यात सुद्धा खूप ओपन असल्यामुळं मागचं सगळं ब्लर झालेलं आहे. फक्त एकच लाईन तेवढी फोकसमध्ये आलेली आहे. आता हे एक्झॅक्टली होतं कसं कॅमेरामध्ये, तर एक छोटंसं माझ्याकडे आहे, माझी एक लेन्स तुटलेली आहे बेसिकली, त्यामुळे मी हे दाखवू शकतो, अदरवाईज थोडंसं अवघड झालं असतं. तर युजली ही लेन्स आहे. अपर्चर काय करतं, ह्याच्यात जाणारी जी लाईट आहे ती अशी कंट्रोल करतं, ओपन किंवा क्लोज होतं अपर्चर. तर हे कसं होतं हे दाखवण्यासाठी मला फक्त एक लाईट लागेल इथं मागं, जेणेकरून तुम्हाला दिसेल हे. ओके, दिसतंय का कपिल? कपिल हो, दिसतंय तसं. ओके. हे जे आता दिसतंय षटकोनी किंवा पंचकोन जो काही म्हणतो तो, तर हे माझ्या अपर्चर सध्याला क्लोज झालेलं आहे. तर तेवढंच क्लोज झालेलं आहे जेवढं मी सेटिंग केलेलं आहे. माझे सेटिंग सध्याला 3.2 आहेत, विच इज लाईक मोस्टली ओपन. हे दिसतंय का सगळ्यांना व्हिडिओ? कोणीतरी नो म्हणतंय. अभय? तू तो मधला हे दाखवतोय ना. हा, ते हे बघ, आता हे येस, फुल ओपन आहे करेक्ट. आणि हे जे बंद होतंय हे अपर्चर क्लोज होतं ऍक्च्युली. ओके, ओके. दिसतंय, ओव्हरऑल दिसतंय. आता हे जे आहे हे 3.2 वर आहे, इट्स लाईक बरंच ओपन आहे. आपण जर ह्याला मोस्टली क्लोज करायचा प्रयत्न करतोय. आता दिसतंय मगाशीच्या आणि आत्तामध्ये डिफरन्स दिसतोय का? येस. येस. सो हे जे आहे हे जस्ट एक्झॅक्टली पिनहोल आहे. हे एक्झॅक्टली पिनहोल आहे. तर या दोन्ही गोष्टीचा इफेक्ट काय होतो फोटोवर,
तर जे आधी दाखवली फोटो, आधी जे सगळ्यात आधीचं जे दाखवलं, ज्याच्यात ओपन होतं, या कळलं. तर जे सुरुवातीला जे दाखवलं ज्याच्यात ओपन होतं अपर्चर, त्यामध्ये हा जो फोटो आता दाखवतोय तो येणं पॉसिबल आहे, ज्याच्यात एक प्लेन फोकसमध्ये राहील आणि तिथून मागचं सगळं आणि तिथून पुढचं सगळं डिफोकसमध्ये राहील. काहीच फोकसमध्ये राहणार नाही, फक्त एक प्लेन फोकसमध्ये राहील. ओके. हा जो फोटो काढलेला आहे तो फुल ओपन मध्ये काढलेला आहे, अपर्चर फुल ओपन होतं. त्यावेळेस 1.2च्या आसपास काहीतरी सेटिंग असतील माझ्या. नेक्स्ट फोटो हे जे आहे सिमिलर आहे, पण ह्याच्यात बऱ्याच गोष्टी फोकसमध्ये आहेत. बॅकग्राऊंड स्टील ब्लर आहे, पण बऱ्याच गोष्टी फोकसमध्ये आहेत. तुम्ही जर बघत असाल तर ते जे फुल पडलेलं आहे आणि तो पान आहे आणि त्याच्या खालचं थोडंसं एक ग्राउंडचा पार्ट आहे तो सुद्धा फोकसमध्ये आहे. तर इथं मी थोडंसं अपर्चर वाढवलेलं आहे. जे आधीच्या फोटोमध्ये f1.2 होतं, इथं f4 झालेलं आहे. सो थोडासा जास्त पार्ट फोकसमध्ये आलेला आहे. आणि हा जो फोटो आहे, हा जे पिनहोल जो दाखवला एकदम छोटा पिनहोल करून त्यामध्ये, तर ह्याच्यात F11च्या प्लस असणार आहे. 11 प्लस होतं माझं अपर्चर, त्यामुळे सगळंच फोकसमध्ये. इथं समोर जरी कोणी असतं तरी ते सुद्धा फोकसमध्ये आलं असतं. तर हे बेसिक अपर्चरच्या सेटिंग्स आहेत. ह्याच्यामध्ये आपण कंट्रोल करतो की किती लाईट आत सोडायची कॅमेरा सेन्सरवर, ते आपण किती ओपन करणार आहे किंवा किती क्लोज करणार आहे त्याच्यावर कळेल. हे क्लिअर आहे सगळ्यांना आतापर्यंत? कुणाला क्वेश्चन असतील तर टाईप करा. क्वेश्चन जर असतील कुणाला ह्याच्याबद्दल तर क्लिअर टाईप करा प्लीज. ओके. सो हे आपण पेन्सिल सारखं एक कन्सिडर करू शकतो. जेवढं टोक शार्प असेल तेवढं कमी आपलं त्या लीडचं जे घासलं जातं ते आहे, आणि जेवढं बोथट असेल, जेवढं मोठं असेल तेवढं जास्त घासलं जाईल. सो जेवढं मोठं अपर्चर आहे तेवढी जास्त लाईट आत येईल, जेवढं छोटं अपर्चर आहे तेवढी कमी लाईट आत. सिंपल. सध्याला अपर्चर बद्दल बोलतोय आपण. रोहन आणि अमित येतोय मॅन्युअल फोकसवर. येस येस येस. लेस ओपन मीन्स मोर लाईट अँड मोर ब्लर. लेस ओपन म्हणजे अपर्चर जर तुझं 1.2 असेल तर ते पूर्ण आधीचा जो दाखवला होता तो आहे, त्यामध्ये तुझं पूर्ण ओपन असणार आहे, खूप लाईट येणार आहे आणि जास्त ब्लर असणार आहे. ओके. सीमा, हाऊ टू सिलेक्ट व्हॉट अपर्चर फॉर एव्हरी सब्जेक्ट. सीमा, असं फिक्स काही नसतं. जो मगाशी मी आळीचा फोटो दाखवला त्यात मला फक्त त्याचा चेहरा पाहिजे होता, बाकीचं काहीच नको होतं, आणि माझ्याकडे तेवढे त्यावेळेस तसे इक्विपमेंट्स होते. तर त्यावेळेस मला मी काय केलं की मला फक्त तेवढंच पाहिजे, त्यामुळे 1.2 वर गेलो. मला जर ती पूर्ण आळी पाहिजे असेल तर मी F4 वर गेलो असतो. तर ते आपल्या चॉईसनुसार आहे, आपल्या जसं आपल्याला पाहिजे तसं आपण सेट करू शकतो. असं फिक्स रूल्स काहीच नाहीयेत तिथं. अमित, फोकसिंग मी कव्हर करेन नंतर. बोथ मोड्स रोहन सांगेन. या सांगेन. माधवी, 1 मिनिट. सो फोनचं काय असतं, ज्यावेळेस तुम्ही फोन घेता त्यावेळेस तुम्हाला कॅमेराचे जे स्पेसिफिकेशन दिले असतात तिथं f1.4 किंवा f.2 असेल. सर कॅमेराचं जे आहे, फोनचे जे कॅमेरा आहेत त्यात अपर्चर सेटिंग्स हा प्रकार नाहीये कुठल्याच कॅमेरामध्ये. तुम्हाला जे बॅकग्राऊंड ब्लर होऊन दिसतं, तुम्ही सेल्फी काढताना जे तुमचा फक्त सेल्फी येतो, तर ते हे जे सगळं आहे हे तुमचं सॉफ्टवेअरमुळे होतं. ह्याच्यात कॅमेराचं फंक्शन काहीच नाही. तुम्ही जर बघितलं असाल, अपर्चर हे माझ्या लेन्सचं फंक्शन आहे, ह्याच्यात कॅमेरा येत नाही अजून फीचरमध्ये. जी लेन्स जी आहे त्या लेन्समध्येच ते ओपन आणि क्लोज होतं. कॅन यू शो हाऊ टू सेट अपर्चर? कॅमेरामध्ये डायल आहे. सो मी ज्यावेळेस मॅन्युअल मोडमध्ये असतो माझा हा डायल काम करतो. ह्याच्याने मी अपर्चर चेंज करू शकतो. तुम्हाला मी सेट करून दाखवू शकतो. हे प्रत्येक कॅमेरासाठी वेगळं असतं. माझ्याकडे कॅनन आहे तर कॅननसाठी हे आहे, निकॉन असेल तर निकॉनसाठी वेगळं असेल. आता हा जो नंबर दाखवतोय F22 दिसतोय का? हा जो तो F22 दाखवतोय तो सध्याला अपर्चर आहे. मी जसं चेंज करेन तसं ते चेंज होईल. हे AV मोड आहे पंकज कॅनन मध्ये. ओके ओके. सो आता कळलं आपल्याला की किती लाईट आत जाते ते कंट्रोल करतो. माधवी, हे फोटोसाठी आहेत, कॅमकॉर्डरचे सेटिंग्स वेगळे असतील. ओके.
हे कसं सेट करायचं एक्झॅक्टली जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात इझिएस्ट उपाय आहे कॅमेराचं मॅन्युअल. फोनमध्ये हे सेटिंग्स नाही आहेत, परत सांगतोय. निकॉन मध्ये थोड्याशा वेगळ्या आहेत. कॅननचं जर मला विचारलं तर मी डायरेक्ट सांगू शकेन. ओके, सो पहिला जो एक्सपोजर ट्रायंगल मधला जो पहिला पार्ट होता अपर्चर, तो हा असा कंट्रोल होतो. ह्याच्यामध्ये आपण किती लाईट आत जाते ते ओपन आणि क्लोज करून कंट्रोल करतो, आणि ह्याच्यामुळे इफेक्ट काय होतो इमेजवर, तर फोकसिंग म्हणजे बॅकग्राऊंड ब्लर बेसिकली. सो नेक्स्ट जो पार्ट होता तो शटर स्पीड, कधी कंट्रोल करायचा आणि ह्याचा इमेजवर काय फरक. परितोष अपर्चर लेन्सवर असतं, मी सांगितलं होतं. सो शटर स्पीड जे असतं, तर तुम्ही जर बघत असाल की एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट तुम्हाला दाखवायचा असेल आणि तो जर फ्रीज करायचा असेल, चाललेली कार आहे ती तुम्हाला फ्रीज करून दाखवायची असेल, तर त्यावेळेस शटर स्पीड वापरतात. हे जे धबधब्याचे फोटो बघितले असतील तुम्ही, असा एकदम मिल्की वे सारखा धबधबा दिसतो, तर ते कसं केलं, तर त्यामध्ये शटर स्पीड कंट्रोल केला असतो. सेटिंग्स काय असतात काय ते आपण बोलू, मी इमेज दाखवणं त्यानंतर एक्सप्लेन करेन, ते सोपं राहील. इमेजवर इफेक्ट ह्याचा तोच राहील की तुमची मोशन एकतर फ्रीज होईल किंवा मोशन फ्लो मध्ये राहील, डिपेंडिंग ऑन किती शटर स्पीड ठेवलाय. सो ही इमेज, हे जेट आहे इंडियन एअरफोर्सचा इन फ्लाइट. सो ह्याचा स्पीड ऑब्विसली भन्नाट असणार आहे. किती होता मला नाही माहित, पण माझा शटर स्पीड त्यावेळेस 800 प्लस काहीतरी असेल, 1/800 सेकंद. सेकंदाच्या 850व्या भागाच्या आधी हा कॅमेराने क्लिक केलेला फोटो आहे. त्यामुळं हा जरी हवेत असला, जरी मोशन मध्ये असला, तरी असं दिसतंय की हा फ्रीज आहे. हे शटर स्पीडनी कंट्रोल केलं जातं. तर अपर्चरने आपण कंट्रोल करतोय फोकसिंग किती ठेवायचंय, आणि शटर स्पीडने आपण कंट्रोल करतोय की फ्रीज करायचंय का फ्लो मध्ये ठेवायचंय. आता ही इमेज आहे फ्रीज साठी, ही सुद्धा सिमिलर आहे, पण ह्या पक्षाचा स्पीड तेवढा नव्हता. सो हे रफली अराउंड 1/500च्या आसपास शटर स्पीड असेल. कंट्रोल करण्यासाठी अगेन प्रत्येक कॅमेऱ्यात वेगवेगळे बटन्स आहेत. माझ्याकडे माझ्या कॅमेराला इथं वर बटन आहे, ज्याच्यात मी फुल मॅन्युअल मोड मध्ये जर असेल तर मी इथं कंट्रोल करू शकतो. शटर स्पीड हा सेकंड्स मध्ये असतो. शटर स्पीड हा जो आहे, कुठे गेला, हे जे दाखवतोय 1/500, हा आहे शटर स्पीड, हा सेकंड्स मध्ये आहे. तर हा मी जसं चेंज करेन तसा हा चेंज होईल. सर हे जे आहे हे कॅमेराचं फंक्शन आहे. सो आता हे जे जात आहे हा 1 सेकंदाचं शटर स्पीड आहे. जर मी आता बटन दाबलं तर माझं शटर 1 सेकंद ओपन राहील. हे काय होईल ते सुद्धा दाखवतोय मी ऍक्च्युली. 1 सेकंद क्वेश्चन्स मी सांगतो. सो हा जे आहे, तर ह्याच्यात जर बघत असाल तर ही दोघं बसलेली आहेत आणि मागचं सगळं जे आहे ते हलतंय, ते मोशन मध्ये. तर ह्याच्यामध्ये एक मोशन समजतीये किती मोशन आहे ते. यावेळेस माझा शटर स्पीड 1/10 होता. सो जे काही मोशन मध्ये आहे ते मोशन मध्ये दिसतंय. आमचं रिलेटिव्ह स्पीड 0 होतं, कारण का मी त्याच कोरॅकल मध्ये बसलो होतो, त्यामुळं ही लोक स्टेबल आलेली आहेत आणि बाकी सगळं फिरतंय. तुम्ही कारचे फोटो बघितले असतील, मूव्ह करताना बॅकग्राऊंड सगळं ब्लर आहे आणि कार मूव्ह होतीये, फक्त कारच दिसतंय, बाकी सगळं ब्लर आहे. टिपिकल फोटो आहे, ट्रेन जातीये मागून, कुणीतरी उभारलेलं असेल समोर, तर त्यावेळेस हे सगळं यूज करतात. क्वेश्चन्स मध्ये स्पोर्ट्स मोड जे आहे ते शटर स्पीड हँडल करतं, पण स्पोर्ट्स मोड मध्ये शटर स्पीड हाय ठेवलं जातं. तर त्या स्पोर्ट्स मोड मध्ये जर तुम्हाला तो फ्लाईट वगैरे कॅप्चर करायचं असेल तर तुम्ही स्पोर्ट्स मोड मध्ये करू शकता. नो सीमा, ऑटो मोड मध्ये तुझ्यासाठी कॅमेरा सगळं ऍडजस्ट करून देतो. अपर्चर, शटर स्पीड हे कॅमेरा डिसाईड करतो कॅमेराच्या सेटिंग्स नुसार. जर तू ऑटो मोड मध्ये असेल तर कॅमेराला जसं वाटेल तसं तो ऍडजस्ट करेल. तर त्यासाठीच आपल्याला ऑटो मोड मधून मॅन्युअल मोड मध्ये शिफ्ट व्हायचा आहे. तर हा जो फोटो आहे तो मी शटर प्रायोरिटी मध्ये काढलेला आहे. कॅनन मध्ये ह्याला टीव्ही म्हणतात. मला फक्त शटर कंट्रोल करायचं होतं, बाकी सगळं मी कॅमेरावर सोडून दिलं. त्याला जे करायचं करू दे, आय एम फाईन विथ इट. बाकीचे जे आधीचे फोटो, जे आळीचा वगैरे जो फोटो दाखवला त्याच्यामध्ये मी एव्ही मोड मध्ये होतो. शटर स्पीड कॅमेराने ऍडजस्ट केला. ह्याच्यामध्ये मी शटर स्पीड कंट्रोल केला, बाकी सगळं कॅमेराने कंट्रोल केलं. तर हे शटर शटर जे म्हणतो इतक्या वेळ, असतं काय नेमकं आणि कसं काम करतं. सो दिसतंय सगळ्यांना हे? रोहन, टर्मिनॉलॉजी सेम असतात, एव्ही टीव्ही मोड सेम चेंज होईल.
त्याच्या वर गेलं ते माझं शटर होतं, जे हलतंय ते शटर आहे. त्याच्या मागे जे दिसतंय तुम्हाला तो कॅमेरा सेन्सर आहे. आता सध्याला माझा शटर स्पीड जो आहे तो 1 सेकंदाचा आहे. मी बटन दाबल्यानंतर माझं शटर 1 सेकंद ओपन राहील आणि ते बंद होईल. सो हा शटर स्पीड आहे. आता काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यात? पंकज सांगतो एक सेकंड. सो ज्यावेळेस तुम्ही म्हणता की शटर स्पीड 1/800 आहे आणि डार्क येते इमेज, तर त्यावेळेस तुम्ही फक्त शटर स्पीड शटर प्रायोरिटी मध्ये नाहीये, तुम्ही फुल मॅन्युअल मध्ये आहे, तर त्यावेळेस तुम्हाला दोन्ही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील, अपर्चर आणि शटर स्पीड दोन्ही. जर तुम्हाला फक्त शटर स्पीड कंट्रोल करायचं असेल, जसं या इमेज मध्ये मी केलेलं आहे, मला बाकीचं काही फरक पडत नव्हता, मला फक्त शटर स्पीड 1/10 पाहिजे होता. तुम्ही फक्त त्या शटर प्रायोरिटी मोड मध्ये, कॅनन मध्ये ते टीव्ही मोड आहे, शटर प्रायोरिटी मोड मध्ये 1/10 करा, बाकी सगळं कॅमेरा ऍडजस्ट करेल. इमेजेस डार्क येतात म्हणजे तुमचा एक्सपोजर ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे, कुठंतरी काहीतरी घोळ आहे. त्या तीन पॅरामीटर म्हणजे 2 पॅरामीटर आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, तिसरा पॅरामीटर सांगेन. अजून काही क्वेश्चन्स कोणाला? ओके, सो नेक्स्ट पॉइंट, आयएसओ जो तिसरा होता तो. तर ही आयएसओ जी टर्म आहे ती ऍक्च्युली अमित वॉटरफॉलचा पिक घेताना युजली शटर स्पीड 1/50च्या आसपास ठेवतात, 1/10 पण चालून जातो डिपेंडिंग ऑन तुमचा हात किती स्टेबल आहे. जसा तुमचा शटर स्पीड कमी होईल तसा कॅमेरा शेक येतो, जाणवतो. तर त्यासाठी जेवढा शटर स्पीड कमी करता तेवढा तुम्हाला ट्रायपॉड किंवा स्टेबल पोझिशन वगैरे घेऊन उभार लागेल. मंदार क्वेश्चन नाही कळला मला. हो, मिररलेस कॅमेरामध्ये पण सेटिंग करता येतात. मिररलेस कॅमेरामध्ये मिरर नसतो पण शटर असतं. सो फंडामेंटल सेम आहेत सगळीकडं, हे कुठंच चेंज होत नाही. इवन फोनमध्ये, ज्यांच्या फोनमध्ये मॅन्युअल मोड आहे त्यांनी फोनमध्ये सुद्धा ट्राय करू शकता. जर तुम्हाला जर करायचं असेल, माझ्याकडे वन प्लस आहे, ज्यांच्याकडे वन प्लस आहे त्यांना मी सांगू शकतो की तुम्हाला प्रो मोड म्हणून एक आहे कॅमेरामध्ये, दिसत असेल तर, माहित नाही दिसतंय का नाही. हा जो प्रो मोड आहे त्याच्यामध्ये तुम्ही आयएसओ, शटर स्पीड, फोकस पॉइंट हे सगळं कंट्रोल करू शकता. शटर स्पीड हा फोनमध्ये कंट्रोल करता येतो, तोच बेसिकली तुमचा स्पोर्ट्स मोड असतो. स्लो मोशन जे आहे तो व्हिडिओ मध्ये येतो मंदर. एक सेकंड, स्लो मोशन. फुलभाज्या फिरवतानाचा जो फोटो आहे मंदार, तो ऍक्च्युली स्लो शटर स्पीडवर, त्याला लाईट पेंटिंग म्हणतात, स्लो शटर स्पीडवर ठेवून काढावं लागेल तुम्हाला, 1/10 किंवा जेवढं कमी तुम्ही जाऊ शकाल त्या हिशोबाने. आणि जो फुलभाज्या फिरवणारा आहे त्याच्यावर डिपेंड करतं, जर तो हल्ला तर मग तो फोटो खराब होतो सगळा. विनीत ऑफलाईन घेऊते आपण, हे फक्त बेसिक साठी आहे. रुपाली, दोन लॉंग एक्सपोजर जे आहे ते शटर स्पीडनी कंट्रोल होतं. जसं मी आता 1 सेकंदाचं दाखवलं, ते माझं कम्पॅरेटिव्हली लॉंग एक्सपोजर होतं. सो दोन गोष्टी आपण कंट्रोल करायला शिकतोय, एक आहे किती लाईट द्यायची आणि दुसरी आहे किती वेळ लाईट द्यायची. किती लाईट द्यायची ते अपर्चर कंट्रोल करून आणि किती वेळ द्यायची ते शटर ओपन करून. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सो आयएसओ ही टर्म युजली फिल्म कॅमेरापासून आलेली आहे. ज्यावेळेस आपण रोल घ्यायला जायचो, जर आठवत असेल कुणाला तर, ज्यावेळेस आपण रोल घ्यायला जायचो तर ते रोल आयएसओ सर्टिफाईड यायचे, लाईक आयएसओ 400चा रोल, आयएसओ 800चा रोल, आयएसओ 100चा रोल. सो आयएसओ म्हणजे त्यावेळेसच्या हिशोबाने फिल्मची सेन्सिटिव्हिटी असायची. आत्ताच्या हिशोबाने जे कॅमेराचे सेन्सर्स आहेत त्याची सेन्सिटिव्हिटी असते. तुमचे सेन्सर्स किती लाईटला सेन्सिटिव्ह आहेत हे तो नंबर डिसाईड करतो. इट युजली स्टार्ट फ्रॉम 100, युजली खाली पण जाऊ शकतो, 80 पासून सुद्धा सुरुवात होऊ शकतो. आणि हायर रेंज जसे कॅमेरा इव्हॉल्व्ह होतात तसे जातात, 1,60,000 पर्यंत सुद्धा आहे. ह्याचा प्रॉब्लेम काय होतो या आयएसओचा, ज्यावेळेस मगाशी कोणीतरी पंकजने आय गेस प्रश्न विचारला की 1/800 शटर स्पीड होतं आणि इमेज डार्क येत होती तर काय करू.
जर तुम्ही अपर्चर चेंज करू शकत नसाल तर आयएसओ वाढवू शकता. युजली ज्यावेळेस तुम्ही ऑटो मोडमध्ये असाल हे सगळं इंटरनली कॅमेरा करतो तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही एव्ही मोडमध्ये असाल किंवा टीव्ही मोडमध्ये असाल आयएसओ तुमचा कॅमेरा ऑटोमॅटिकली हँडल करतो. जर तुम्हाला स्वतःला करायचं असेल तर फोनमध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे आयएसओ कंट्रोल करायचा आणि कॅमेरा सुद्धा. कॅमेरामध्ये तर बेसिकली हा ऑप्शन असतोच. इवन आजकालचे जे पॉइंट अँड शूट येत आहेत त्यामध्ये सुद्धा हा ऑप्शन असतो. ह्याचा फक्त एकच साईड इफेक्ट आहे की तुम्ही जेवढा आयएसओ वापराल जेवढा जास्त आयएसओ सेटिंग मध्ये जाल तेवढं तुमची इमेज मध्ये ग्रेन येईल. माझ्याकडे इमेजेस नाही आहेत ह्याच्यात दाखवायला कारण मी कधी त्या रेंजमध्ये गेलोच नाही. हे सेटिंग कॅमेरा टू कॅमेरा व्हेरी करतं. जसं मी मगाशी म्हणलं की जर विमानाचा फोटो काढायचा असेल तुम्हाला, उडत्या विमानाचा फोटो काढायचा असेल तर 1/500 तुम्हाला सफिशियंट होऊन जाईल. 1/850 सफिशियंट होऊन जाईल. जर पक्षाचं काढायचं असेल तर 1/500 सफिशियंट होऊन जाईल. तसं आयएसओचं कॅमेरा टू कॅमेरा व्हेरी करतं आणि लाईट टू लाईट व्हेरी करतं. तर तुम्ही फोनचा जर कॅमेराचा घेतला तर तुम्ही फोनचा कॅमेराचा आयएसओ 400 एका पॉइंट अँड शूटच्या 400 ची कम्पेअर नाही करू शकत. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे हँडल होतात इंटरनली. फक्त आयएसओचं एकच लक्षात ठेवा की जेवढा जास्त आयएसओ राहील तुमचा तेवढी जास्त लाईट येईल, जेवढी तुमचं जास्त सेन्सर सेन्सिटिव्ह राहील. पण जेवढा जास्त सेन्सिटिव्ह राहील तेवढा जास्त नॉईज येईल, ग्रेनी इमेज येईल. आयएसओ मध्ये कोणाला काही क्वेश्चन्स? ओके. सो ओव्हरऑल जे 3 एक्सपोजर ट्रायंगल आहेत ते हे असं वर्कआउट होतं. पहिलं जे सांगितलं होतं ते अपर्चर. तुमचं जर स्मॉल अपर्चर असेल तर तुमची डेप्थ ऑफ फील्ड जी आहे ती अशी जास्त असते. आणि जर अपर्चर मोठं झालं तुमचं F22च्या आसपास जर गेलं तर तुम्हाला खूप काही फील्ड ऑफ व्ह्यू मिळून जातो. इट्स लार्ज. आयएसओचं मी आता जस्ट बोललो, जेवढं तुमचा कमी आयएसओ असेल तुमची नॉईज जी आहे ती खूप कमी राहणार आहे. आयएसओ जास्त झाला लाईट खूप येईल पण नॉईज पण येईल त्याच्यासोबत, एक्स्ट्रा नॉईज. आणि शटर स्पीड तुम्हाला जर मोशन फ्रीज करायचे असेल, विमानाचं केस, जर मोशन फ्रीज करायचे असेल तर हायर शटर स्पीड. जर तुम्हाला मोशन दाखवायचे असेल, मोशन ब्लर करायचे असेल तर लोअर शटर स्पीड. हा बेसिक एक्सपोजर ट्रायंगल आहे. हे कळलेलं आहे सगळ्यांना? कुणाला ह्याच्यात काही क्वेश्चन्स? अपूर्व, क्वेश्चन्स आहेत का कोणाला काही? ओके ओके ठीक आहे. तर ही एक इमेज आहे ज्याच्यात मग क्वेश्चन असेल तर अपूर्व क्वेश्चन आहे का काही? ओके ठीक आहे. सो ही एक इमेज आहे ज्याच्यात जे एक्सपोजर हँडल केलेलं आहे आणि आयएसओ आणि शटर स्पीड वगैरे सगळं हँडल केलेलं आहे. ठीकठाक दिसते इस्लाम. पण एवढंच केल्याने होऊन जातं का? तर नाही, उत्तर त्याचं नाही आहे. फक्त अभिजित तसं नाही आहे, तसा रूल नाही आहे की आयएसओ जास्त म्हणजे इमेज खराब होणार का. सपोज ईश्वरी माझ्याकडे आत्ता नाही आहे, मी काढून पाठवू शकेन तुम्हाला पीएम वर. मी युजली जात नाही आयएसओ 3200च्या वर कारण का माझा कॅमेरा तेवढ्या रेंजमध्ये डिसेंटली सपोर्ट करतो. अभिजित आयएसओ जास्त म्हणजे इमेज खराब होणार असं नाहीये. सो कधी कधी सनलाईट मध्ये सुद्धा मी आयएसओ 200 वापरतो कधी कधी. ठीक आहे, टेक्निकली आयएसओ 100 इज सफिशियंट, पण तिथं इमेज खराब होत नाही. माझा कॅमेरा, माझा SLR जो आहे तर त्याच्यामध्ये मी 3000-6000 पर्यंत जाऊ शकतो आयएसओ. इमेज अजिबात पिक्सलेट होत नाही. पण तोच 6000 मी जर माझ्या फोनवर ट्राय केला असे पिक्सल येतात. तुम्ही हे ट्राय केलं असेल लो लाईट मोडमध्ये, ज्यावेळेस तुम्ही लो लाईट मध्ये फोटो काढता त्यावेळेस इमेज थोडीशी ग्रेनी येते. ओके. ईश्वरी असा मोड नाहीये कॅमेरामध्ये, कुठल्याच कॅमेरामध्ये आयएसओ कंट्रोल मोड येत नाही. आयएसओ एक ऍड ऑन आहे जे तुम्ही तुमच्या सेटिंग सोबत युज करू शकता. जसं अपर्चरचा एक स्पेशल मोड आहे, शटरचा एक स्पेशल मोड आहे, तसा आयएसओचा मोड नाहीये. आयएसओ एक वेगळं सेटिंग मध्ये येतं जिथे तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. युजली मोस्टली लोक ऑटो मोड मध्ये ठेवतात मोस्टली, पण कंट्रोल केलेलं चांगलं. हे कधी यूज करतात ज्यावेळेस तुमच्याकडं बाउंड्री लाईनवर आहे तुम्ही. सपोज मगाशीचा तो क्वेश्चन होता की 1/800 मध्ये फोटो काढायचा आहे, लाईक मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे आणि माझ्या
मी लकी होतो कारण का मला दुपारी काढायला मिळाला तो विमानाचा फोटो. जर इव्हनिंग टाइम किंवा थोडंसं क्लाउडी वगैरे असेल तर 1/800 लागतं. शटर स्पीड तेवढा पाहिजे तुम्हाला तो कॅप्चर करण्यासाठी, पण लाईट तेवढी सफिशियंट नाही. त्यावेळेस तुम्ही आयएसओ बूस्ट करू शकता. तो डोंगराचा जो फोटो दाखवला होता त्यात मला F11 पाहिजे होतं, पण तेवढी लाईट जर नसती तिथं तर मला आयएसओ बूस्ट करावं लागलं असतं. बूस्ट करणे म्हणजे वाढवावं लागलं असतं थोडासा आयएसओ. क्लिअर? सो पंकज, फ्लॅश थोडासा ॲडव्हान्स सब्जेक्ट आहे. येस, फ्लॅशने लाईट कंट्रोल करता येते. इट्स अ एक्सटर्नल लाईट. एक्सटर्नल लाईट्स बऱ्याच गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. बऱ्याच गोष्टींनी आपण एक्सटर्नल लाईट, जस्ट ट्यूबलाईट लावली तरी आपण लाईट कंट्रोल करू शकतो. फ्लॅश इज लाईट मॉडिफायर. तुम्ही जी एक्झिस्टिंग लाईट आहे तुम्हाला मॉडिफाय करून फोटो काढायचे असेल तर यस, एक्सटर्नल फ्लॅश आपण वापरू शकतो. पण या ओके, सो ही जी इमेज आहे जी दाखवलेली आहे त्यात ऑलमोस्ट सगळं काही व्यवस्थित आहे, पण तेवढंच ह्या 3 गोष्टी जर बघितल्या, आयएसओ, शटर स्पीड आणि अपर्चर, नारायण नाही, तसं काही नाही. संध्याकाळी जर फोटो काढायचा असेल आणि सनसेटच्या वेळेस कोणा जर समोरचा ऑब्जेक्टचा जर फोटो काढायचा असेल तर तेवढी लाईट सफिशियंट नाहीये, तर तुम्ही वापरता. आयएसओ हा असतोच तुमच्या इमेजमध्ये. शटर स्पीड, अपर्चर आणि आयएसओ हे 3 गोष्टी असतातच प्रत्येक इमेजमध्ये. त्यावेळेस तुमचा आयएसओ किती तुम्ही ऍडजस्ट करणार आहे हे तुमच्यावर डिपेंड करतं. नाईट फोटोग्राफीमध्ये आयएसओ वाढवतात, जेवढा तुमचा कॅमेराची बाउंड्री आहे तिथपर्यंत घेऊन जातात. त्याच्यापेक्षा जास्त केलं तर इमेज ग्रेनी येते. शॅडोचा पिक काढताना काय करावे, आता तुम्हाला डिपेंड करतं. शॅडोचा पिक काढायचा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. विशाल, हा आपण ऑफलाईन घेऊ शकतो, मी तुम्हाला दाखवू शकतो फोटोज. ओके, सो चालेल क्वेश्चन सगळ्यांचे, आहे अजून काही? ओके, सो हा एक फोटो आहे, ह्याच्यात ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ठीकठाक आहेत, पण फक्त ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या, आयएसओ, अपर्चर आणि शटर स्पीड, त्यामुळे सगळी इमेज होईल का? कोणीतरी लिहित आहे. ओके, ठीक आहे. ओके, तर नाही. एक्झाम्पल आहे हा फोटो. कोणी सांगू शकेल का याच्यात काय झालेलं आहे? अमित देशपांडे. हॅलो. एक्झॅक्टली. सो ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्याच्याने आपण लाईट ऍडजस्ट करतोय, आणि हा जो फोटो आहे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट राहून गेलेली आहे. लाईट व्यवस्थित आहे, लाईट व्यवस्थित आहे. परफेक्ट अमित, वाटलंच होतं. सो लाईट व्यवस्थित आहे, एक्सपोजर सगळं व्यवस्थित आहे, पण फोकस चुकलेला आहे. चैतन्य, अपर्चर सेटिंग्स व्यवस्थित आहेत, फोकस चुकलेला आहे. ह्याच्यात फोकस केलेलाच नाही ऍक्च्युली त्यांनी. माझे फोटो लोक असे काढतात बेसिकली. सो फोकस कसा कंट्रोल करायचा, कधी कंट्रोल करायचा, आणि त्याचे इफेक्ट काय. चुकीचा इफेक्ट तर आपण आता बघितलाच ऑलरेडी. हाऊ टू कंट्रोल मध्ये SLRs मध्ये हे लेन्सचं फीचर आहे, मिररलेस मध्ये हे कॅमेराचं फीचर आहे. आय होप कॅमेराचं फीचर आहे. तर प्रत्येक लेन्सवर एक फोकसिंग रिंग असते. ही इथं आहे, या ह्याच्यात इथं जास्त क्लिअर दिसेल ऍक्च्युली. इथं लेन्स, ही जी रिंग आहे ती फोकसिंग रिंग आहे. ही मी मॅन्युअली कंट्रोल करू शकतो, ही मी कॅमेरामधून सुद्धा कंट्रोल करू शकतो. फोनमध्ये हा महत्वाचा पॉइंट, जर मला फोकस पॉइंट फोनमध्ये जर कंट्रोल करायचा असेल तर फक्त तुम्हाला टच करणं गरजेचं आहे. सपोज मी इथं टच केलं तर तो तिकडं फोकस करेल. सपोज मी माझ्या चेहऱ्यावर टच केलं तर तो माझ्या चेहऱ्यावर फोकस करेल. हे आपण मोस्टली वापरतो
जर नसेल वापरात फोनवर फोटो काढताना, तर हे प्लीज वापरायला चालू करा, कारण का ह्याच्यामुळं खूप फरक पडतो तुमच्या फोटोच्या क्वालिटीवर. आता हा जर असा ठेवला आणि जर मी इथं टच केला, तर हे बघा कसं दिसतंय, आणि सॉरी, हे बघा कसं दिसतंय. सो ह्या दोन गोष्टी तुमच्यासाठी, अपर्चर सेटिंग्स, शटर सेटिंग सगळे जे आहेत कॅमेरा ऍडजस्ट करतो, त्यासाठी तुम्हाला त्याला सांगायला पाहिजे कॅमेराला की फोकस काय करायचं आहे. तो ऑटोमॅटिकली जो फोकस करतो तो बरोबर असेलच याची गॅरंटी खूप कमी आहे. फोकस नेहमी कंट्रोल करायला पाहिजे, नेहमी. बर, आता जी आधीची इमेज बघितली ती आउट ऑफ फोकस होती, पण सगळ्याच आउट ऑफ फोकस इमेजेस चुकीच्या असतात का? येस सर नो प्लीज. असं कुणाकुणाला वाटतं की सगळ्याच आउट ऑफ फोकस इमेजेस चुकीच्या असतात? ओके वैभव, ओके अंकिता. सो डिपेंड्स ऑन फोटोग्राफर. येस, आपण आर्टिस्टिक लिव्हरेज म्हणू शकतो त्याला, की फोटो मला फोकसमध्ये ठेवायचाच नाहीये. ही इमेज आहे, स्ट्रीट लाईट्स होत्या अशाच, पुण्याच्या आहेत आपल्या. ठेवायचं नव्हतं फोकसमध्ये, फक्त दाखवायचं की काहीतरी चाललेलं आहे. सो इट्स लाईक कम्प्लिटली आउट ऑफ फोकस इमेज. कशावरच फोकस नाहीये, ठीकठाक दिसते. हे अजून एक इमेज आहे सिमिलर, ह्याच्यात सुद्धा कशावर फोकस नाहीये, फुल मून होता आणि नेटमधून. सो आत्तापर्यंतची समरी, एक्सपोजर ट्रायंगल मध्ये 3 गोष्टी आहेत, त्यातल्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, पण 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, किती लाईट सोडायची, आणि दुसरं, किती वेळ लाईट सोडायची. किती लाईट सोडायची ते आपण अपर्चर कंट्रोलने करतो, आणि किती वेळ सोडायची ते आपण शटरने करतो. किती लाईट सोडायची ते जे कंट्रोल करतो अपर्चर कंट्रोलने, त्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड किती फोकसमध्ये येतोय ते कंट्रोल होतं, आणि शटर स्पीडने आपल्याला ऑब्जेक्ट फ्रीज किंवा मुव्हिंग दाखवता येतं. फोकसिंग जेनरिक, त्यामध्ये म्हणजे सगळ्यांनीच सांगितलं की आउट ऑफ फोकस आहे. ओके अमित, तर हे जे आहे ऑटो फोकस आणि फोकसिंग पॉइंट, ह्यामध्ये ऍक्च्युली हे कॅमेरावर टू कॅमेरा आणि लेन्स टू लेन्स डिपेंड करतं. जसं आता माझ्या कॅमेरामध्ये एवढे फोकस पॉइंट्स आहेत, तर मी ह्या कुठल्याही पॉइंटवर फोकस करू शकतो. ठीक आहे, हे माझा फोकस पॉइंट सध्याला तो जो येलो हायलाइटेड आहे तो फोकस पॉइंट आहे, कारण का मी पोर्ट्रेट मोड मध्ये मी असा फोटो ठेवून युजली लोकांचे फोटो काढतो. बाकी तुम्ही कुठलाही फोकस पॉइंट चूज करू शकता. फोकस पॉइंट कधी कोणता ऑप्शन यूज करतात. सो ऑटो फोकस हा माझ्या कॅमेरामध्ये ऑटो फोकस हा त्या पॉइंटवर फोकस करेन ज्यावेळेस मी फोकसिंग देईन. फोटो काढताना फोननी फोटो काढताना जस्ट सिंगल क्लिक डन, पण ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही दुसऱ्या कॅमेऱ्याने फोटो काढत असाल त्यावेळेस कधीही तुमचं क्लिक बटन डायरेक्ट दाबायचं नाही. पहिला अर्ध दाबून धरायचं, कॅमेराला फोकस करू द्यायचा, आणि नंतर मग फोटो काढायचा. बेसिक आहे, मोस्टली सगळ्यांना माहित असणार आहे, पण तरी एकदा सांगतोय. विनीत, मल्टिपल फोकस पॉइंट येस इट कॅन बी फोकस्ड, पण होतं काय, प्रत्येक कॅमेराच्या सेटिंग्स वेगवेगळ्या असतात. काही कॅमेरा कॉन्ट्रास्टवर डिटेक्ट करतात, काही लाईटवर डिटेक्ट करतात. तर त्यावेळेस मला कॅमेराला डिसाईड करायला द्यायचं नाही की तो कुठं फोकस करायला पाहिजे. मी सांगेन कॅमेराला की या पॉइंटवर फोकस कर, त्या पॉइंटवर फोकस व्हायला पाहिजे. सर ज्यावेळेस मला ते कंट्रोल करायचं असेल त्यावेळेस मी सिलेक्ट करेन फोकस पॉइंट, अदरवाईज ऑटो. हे ऑटो सिलेक्ट मध्ये तुम्हाला अशी स्क्रीन दाखवेल, त्यावेळेस तो कॅमेरा सिलेक्ट करेल कुठं फोकस करायचा. एक्झॅक्टली अमित. सो ज्यावेळेस बर्ड उडत असतील त्यावेळेस तुम्हाला सिंगल पॉइंटनीच करायला पाहिजे, कारण का मल्टीफोकसनी बाजूचे सगळं फोकस होतात. ते नाही होत कारण का थोडेसे सेटिंग्स वेगळे आहेत. त्याला बॅक बटन फोकस सांगेन मी तुम्हाला. ट्रिक्स आहेत थोड्याशा छोट्याशा, SLRs मध्येच यूज होतं त्या, बाकीच्या कॅमेरामध्ये आपण यूज करू शकत नाही, फंक्शन्स नसतात.
त्यावेळेस तुम्हाला फोकस करून ठेवावा लागेल आणि क्लिक करावं लागेल. हाऊ टू चूज फोकसिंग पॉइंट फॉर मुव्हिंग ऑब्जेक्ट्स. वैभव, फोकसिंग पॉइंट जो आहे आपण फ्रेमवर चूज करतो. जो मी पक्षाचा फोटो दाखवलेला तो मला पोर्ट्रेटमध्ये पाहिजे होता, मला पक्षी तिथं पाहिजे होता. मी वेट केलंय त्या फोटोसाठी ऍक्च्युली. सर तुम्ही ज्यावेळेस मूव्ह करत असाल तर त्यावेळेस जेव्हा ऑब्जेक्ट तुमचा मूव्ह करत असेल तुमच्या डोक्यात आधीच ती फ्रेम असली पाहिजे, त्यानंतरच तुम्ही क्लिक करू शकता, अदरवाईज नाही होणार ते. When we focus on some object, but when we click, camera itself will change it. Yes, हा क्वेश्चन. सो ज्यावेळेस तुम्ही फोटो काढायला जाता, ज्यावेळेस तुम्ही फोकस करता आणि फोटो काढायला जाता त्यावेळेस मध्ये तो कॅमेरा चेंज करतो स्वतः स्वतः. त्याच वेळेस हे जे पॉइंट्स आहेत, फोकस पॉइंट जे आहेत ते मॅन्डेटरी येतात. आणि ज्यावेळेस तुम्ही फोनवर वापरता त्यावेळेस तुम्ही क्लिक करायच्या जस्ट 1 सेकंद म्हणजे क्लिक करतानाच तुम्ही फोकस करायला पाहिजे. लाईक तुम्ही फोकस केला आणि लगेच क्लिक करा. जर तुम्ही थोडासा असा असा केला फोन तर तो फोकस तुमचा गेला, म्हणजे ज्या पॉइंटवर तुम्ही फोकस केला तर तो पॉइंट गेला. मग तो कॅमेरा डिसाईड करेल की कुठं कुठं फोकस करायचा आहे. अभिजित बॅक बटन फोकसिंग म्हणतात, मी सांगेन. ज्यांना हे बॅक बटन फोकसिंग बद्दल माहिती हवी असेल, ज्यांना बर्डचे फोटो काढायचे SLR ने पिंग करू शकतो डायरेक्टली सेपरेट. ओके. ओके पंकज, माहित नव्हतं मला ऍक्च्युली. मी मॅन्युअल फोकसवर वापरतो. मी माझा फोन कॅमेरा सुद्धा मॅन्युअलवर वापरतो, त्यामुळे मी फोकस कंट्रोल करू शकतो, मी ISO कंट्रोल करू शकतो, मी शटर स्पीड कंट्रोल करू शकतो. प्रेस अँड होल्ड द स्क्रीन. यू कॅन ट्राय दिस, शिवप्रसाद. ओके, सो माझा लास्ट टॉपिक आजचा, व्हाईट बॅलन्स. तर युजली असं ऑब्झर्व केलं असेल आपण की सनसेटचा फोटो काढतोय पण फोटो ब्ल्यू येतात. तिथं जे सीन आहे तिथं तो पर्पल आहे किंवा रेडिश ऑरेंजिस आहे, पण ज्यावेळेस फोटो काढतो त्यावेळेस ब्लू येतोय. पाण्याचा फोटो काढायला जातोय ग्रीन येतोय, कलर उलटे सुलटे होऊन जातात. तर नक्की काय चुकलेलं असतं? तर हा जो पार्ट आहे तो चुकलेला असतो, व्हाईट बॅलन्स. युजली तो ऑटो मोड मध्ये असतो, मोस्ट ऑफ द टाइम तो काम करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स. पण कधी कधी ठीक आहे, ऑटो मोड प्रॉब्लेम होतो. इमेजवर इफेक्ट जो आहे तो हा असतो इमेज. तर जी पहिली इमेज आहे जी ब्ल्यूइश दिसतीये ते मी व्हाईट बॅलन्स कोल्ड ठेवलेला आहे. मधली जी आहे तो प्रॉपर आहे आणि जे लास्ट आहे तो वॉर्म ठेवलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही फोटो काढता त्यावेळेस जर हे युजली फिल्टर मध्ये होतं, इंस्टाग्राम वगैरे फिल्टरनी काम होतं हे. पण जर नसेल होत तर फोनवाल्यांसाठी ऍप्स आहेत, तुम्ही पर्सनली पिंग करा, मी सांगेन ऍपचं नाव. तिथे तुम्ही व्हाईट बॅलन्स ऍडजस्ट करू शकता. हे ऍडजस्ट करणं खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण का तुमचे व्हाईट्स जे आहेत ते व्हाईट्स दिसत नाहीत, जे ब्लॅक्स आहेत ते ब्लॅक दिसत नाहीयेत. जो पहिल्या फोटोमध्ये जर बघितला असाल तर तो फुलाचा जो कलर आहे तो पूर्ण गेलेला आहे. पहिला आणि तिसरा फोटो जो आहे त्यात फुलाचा जो कलर आहे तो पूर्ण गेलेला आहे, ते कळतच नाही की फुल ऍक्च्युली कुठल्या कलरचं आहे. ज्यावेळेस व्हाईट बॅलन्स प्रॉपर सेट होतो त्यावेळेसच तुमची इमेज प्रॉपर येईल. म्हणजे तुम्ही एक्सपोजर ठीक ठेवा, फोकस ठीक ठेवा, सगळं ठीक ठेवा, ही जर गोष्ट चुकली तर तुमचे कलर व्यवस्थित येणार नाहीत. हे कळलंय सगळ्यांना? याच्यात ओव्हरऑल कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. माझं झालेलं आहे. कपिल, हॅलो. DSLR मध्ये कसा सेट या रेश. करायचा? या, so you can open the mic actually if you want, otherwise we can take on. ओके. विनीत, माझ्याकडनं कॅनन आहे. अमित, अमित, हे जे हे जे AWB जे दिसतंय ना दिसतंय ना ते व्हाईट बॅलन्स आहे. balance आहे. GoPro इज बेसिकली व्हिडिओग्राफीसाठी वापरतात, त्याबद्दल काय सांगू तुम्ही? स्पोर्ट्स व्हिडिओग्राफीसाठी वापरतात GoPro. माझा नाही टॉपिक रे व्हिडिओ. ऐकू येत आहे? तुझं ऐकू येतं कपिल? ओके, सो आपण मी सगळ्यांना अनम्यूट नाही करत.
ठीक आहे, इट चालेल, इज आपण ऑन चॅटवरच घेऊ. रेकॉर्डिंग. या, सो चॅटवर आपण जे क्वेश्चन्स घेता येतील हा, सो ठीक ते आहे. घेऊया. ओके, सो वन संजय, बाय वन. हा, संजय, आपण व्हाईट बॅलन्स फोन कॅमेरामध्ये ऍडजस्ट करू शकतो जर तुमच्या कॅमेऱ्यात मॅन्युअल मोड असेल तर. नसेल तर फोटो घेतल्यानंतर आपण प्रोसेसिंग मध्ये तो ऍडजस्ट करू शकत असतो. विनीत, हा क्वेश्चन खूप येतो की मला कुठला कॅमेरा घेऊ. तर इन जनरली जेव्हा तुम्ही म्हणता की कुठला कॅमेरा घ्यायचा आहे, तर इट्स लाईक मला युद्धावर जायचंय, कुठली बंदूक घेऊ, असं जनरिक आन्सर नाही देता येणार. ठीक आहे, तुम्हाला कशासाठी पाहिजे, तुमचं बजेट काय, तुम्ही किती यूज करणार आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कंपनीज आर ओके, तुमचं बजेट मॅटर करतं आणि तुम्ही कशासाठी घेताय कॅमेरा ते मॅटर करतं. फॉर चाइल्ड ॲटमॉस्फिअर मध्ये व्हाईट फोकस ड्रास्टिक चेंज होतो. अभिजित, येस, एक्झॅक्टली. तो जो डोंगराचा जो फोटो दाखवला होता हिमालयातला, त्याच्यामध्ये तुमचा जसा स्नो चेंज होतो, स्नो व्हाईट इज डिफरंट व्हाईट. सो तो जो नॉर्मल व्हाईट नाही आहे, तो थोडासा वेगळा त्याला चेंज करावा लागतं. त्यावेळेस कस्टम वाईज व्हाईट बॅलन्स करावा लागतो. तुम्हाला ऍक्च्युअली ग्रे कार्ड ठेवून तिथं व्हाईट बॅलन्स करावा लागतो. तो तसा केलेला फोटो, त्याच्यामुळे तो तसा दिसतोय. संजय कुलकर्णी, असं काय नाही कुठला बेटर किंवा कुठला काय. इट डिपेंड्स की तुम्ही कसं काढू शकता, तुम्ही किती वापरू शकता. तर श्रीप्रसाद, तसं तरी ऑप्शन नाही, ऍटलीस्ट कॅनन मध्ये तरी नाही आहे. विनीत, येस, मिररलेस कॅन बी कन्सिडर्ड सिरियसली, पण एकच आहे, त्याचं जे इन्फ्रा आहे ते खूप कॉस्टली आहे. तुमचं जर लेन्स वगैरे घ्यायचं गेलं तर तुम्हाला खूप कॉस्टली पडेल. तर बजेट एकदा डोक्यात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही SLR डिसाईड करत असाल, ज्यावेळेस चेंजिंग लेन्स कॅमेरा डिसाईड करत असाल, त्यावेळेस एक लक्षात ठेवा की एका लेन्सने सगळ्या गोष्टी होत नाहीत. तुम्हाला भरपूर लेन्स घ्यावे लागतील जर तुम्हाला सिरियस असेल तर, आणि लेन्सेस खूप कॉस्टली आहेत. नॉर्मल ट्रॅव्हल, विशाल, नॉर्मल ट्रॅव्हल फोटोसाठी पॉइंट अँड शूट डिसेंट आहेत. आजकालचे नवीन पॉइंट अँड शूट खूप डिसेंट आहेत. तुम्हाला जर SLRच घ्यायचं असेल तर आपण बोलू शकतो ऑफलाईन. मंदार, इज देअर एनी काउंट फॉर, येस, शटर काउंट असतो. मोस्ट ऑफ द कॅमेराचा लाखांच्या घरात असतो. काही कॅमेरामध्ये आपल्याला कळतो, काही कॅमेरामध्ये कळत नाही. पण तो एक पार्ट आहे जो मुव्हिंग असतो, त्यामुळे त्याला कन्सिडर करतात. बाकीचे जे पार्ट आहेत ते जर नीट वापरले तर तो चालतो कॅमेरा. असं नाही की नाही चालत, चालतो. नीट वापरायला पाहिजे आणि कंटिन्युअस वापरायला पाहिजे. कंटिन्युअस म्हणजे रोज उठून फोटो काढणं असं नाही, पण या महिन्यातून एकदा तरी काढायलाच पाहिजे. ओके अभिजित, कॅनन 1200 इज अ गुड बिगिनर लेवल कॅमेरा. काउंट लाईफ म्हणजे नंबर ऑफ फोटोज, येस, बट नंबर ऑफ शटर रिलीजेस. आता मी जे शटर रिलीज केले त्यात फोटो नाही, कारण का ह्याच्यात कार्ड नाहीये. सो चेतना, जर प्रोफेशनल घ्यायचं असेल तर, लॅपटॉपवर घ्यायचं असेल तर लाईटरूम, फोटोशॉप. लाईटरूम खूप इझी आहे, मी तेच वापरतो. फोनवर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्रामवर पिंग करा म्हणा, मी सांगेन तुम्हाला फोटोचे. झूम चेंज केलं की अपर्चर चेंज होतं. येस अमित, झूम चेंज केलं की अपर्चर चेंज होतो, कारण का तुमची जी झूम लेन्स आहे ती फिक्स अपर्चर लेन्स नाही आहे. जर तुम्हाला दिसत असेल तुमच्या लेन्सवर, सर इथं 3.5 आणि 5.6 लिहिलेलं आहे, राईट. 1:3.5 to 5.6. सर हे जे आहे हे तुमचं व्हेरिएबल अपर्चर लेन्स, ह्या ज्या आहेत त्या व्हेरिएबल अपर्चर लेन्सेस आहेत. तुम्हाला जर फिक्स अपर्चर लेन्सेस पाहिजे असेल, ज्याच्यामुळे झूम चेंज केलं तरी लेन्सचं अपर्चर चेंज व्हायला नाही पाहिजे, तर तुम्हाला समथिंग लाईक दिस, हे फिक्स अपर्चर लेन्सेस आहेत. हा तुम्ही कितीही झूम केला तरी तुमचा अपर्चर चेंज होत नाही, F4च राहील. इक्विपमेंट डिफरन्स आहे तिथं. आहेत या लेन्सेस, फिक्स अपर्चर लेन्सेस म्हणतात त्याला, पण कॉस्टली येतात खूप. नारायण, काही काही कॅमेऱ्यामध्ये इनबिल्ड असतं, कॅनन मध्ये ते नाही आहे, म्हणजे ऍटलीस्ट मिडल रेंज मध्ये तरी ते नाही आहे. त्यासाठी सेपरेट फर्मवेअर फ्लॅश करून तुम्हाला घ्यावं लागतं. अशी काही खास गरज नाहीये, काहीच गरज नाही.
म्हणजे जर पाहिजेच असेल तुम्हाला तर करू शकता, पण गरज नाही आहे या गोष्टीची. डिफरंट लाईट सेटिंग साठी एक्सपोजर ट्रायंगल बेसिक कसा डिफाइन? परफेक्ट क्वेश्चन वैभव. सो युजली ज्यावेळेस तुम्ही कॅमेरामध्ये बघता त्यावेळेस मी आता हे SLR मध्ये दाखवतो, पण तुम्हाला युजली पण दिसून जाईल. तर हे जे नंबर दिसत आहेत आडवे -3 to +3 आणि मध्ये 0, हे जे दिसतंय हे माझे एक्सपोजर लाईन आहे बेसिकली. त्याच्यामध्ये मी जसं एक्सपोजर मोड सेट केलेलं आहे त्या हिशोबाने जर ते सेंटरला असेल तर त्याचा मार्कर एक मिनिट लेन्स चेंज करतो दाखवता येईल. सो युजली मल्टिपल वे आहेत, पण सोप्पा सगळ्यात एक्सपोजर जे कॅल्क्युलेट करायचं ते कॅमेराला कॅल्क्युलेट करू द्यायचं, आपण फक्त बसून वापरायचं. सो आता हे जे आहे हे जे दिसतंय हे थोडंसं ओव्हर एक्सपोज आहे, प्लस साईडला दिसतंय, तर ते ऍडजस्ट करता येईल तुम्हाला शटर स्पीड किंवा अपर्चरने, जसं पाहिजे तसं. अजून सुद्धा प्लस आहे. आता हे 0 वर आलेलं आहे, तर माझा जो मीटरिंग मोड आहे त्या हिशोबाने हे व्यवस्थित आहे. जर हा जर फोटो काढला तर व्यवस्थित येईल. कॅमेरा मधून कॅमेरामध्ये किती लाईट जाते हे ऍक्च्युली आपल्याला या लाईनवरून कळतं. जर हे 0 असेल तर आपल्या सेटिंगच्या हिशोबाने कॅमेराच्या हिशोबाने लाईट व्यवस्थित आहे, हा एक्सपोजर ट्रँगल तुमचा प्रॉपर सेट झालेला आहे. ह्याच्या पॉझिटिव्ह साईडला म्हणजे तुमचा इमेज ब्राईट येईल तुमच्या सेटिंगच्या नुसार, ह्याच्या निगेटिव्ह साईडला म्हणजे तुमची इमेज डार्क येईल. आय होप वैभव कळलंय, नसेल कळलं तर पिंक कर भाऊ. इन केस ऑफ आर्टिफिशियल लाईट, सो आर्टिफिशियल लाईट मध्ये लाईट मीटर्स येतात, लक्स मीटर्स येतात, तर तुम्ही ते यूज करू शकता. हे कॉस्टली वे. दुसरा, एक दोनदा फोटो काढून बघा आणि मग त्या हिशोबाने ऍडजस्ट करा. परफेक्ट फोटो पाहिजे असेल तर लक्स मीटर येतात, लाईट मीटर करतात किती लाईट पडते तुमच्या ऑब्जेक्टवर, आणि त्या हिशोबाने तुम्ही करू शकता ऍडजस्ट सेटिंग. तुम्हाला तिथं डायरेक्टली व्हॅल्यू दाखवतो शटर स्पीड किती पाहिजे आणि अपर्चर किती पाहिजे. पंकज, मी फोटो जे दाखवले ते सगळे AV आणि टीव्हीचे व्हॅल्यूज मी दाखवलेले ते तिथं सांगितलेले व्हॅल्यू. Okay. Many times in the evening time, photos we capture will be blurred and we can't focus it also. Okay, तर शिवप्रसाद त्यावेळेस काय असतं, लाईट खूप कमी असते आणि शटर स्पीड खूप कमी आहे. हे सगळं ऑटो मोड मध्ये सांगतोय मी, कन्सिडर करतो की तुम्ही ऑटो मोड मध्ये ट्राय करताय आणि ते होत नाही. तर त्यावेळेस होतं काय, एक तर ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल किंवा तुम्ही हलत असाल आणि शटर स्पीड खूप कमी झालेला असेल. जर मी हलत असेल आणि तुम्ही जर फोकस इथं केला असेल आणि जर ही गोष्ट हलली तर तुमचा फोकस येणार नाही. तर त्यावेळेस तुम्हाला दोन्ही गोष्टी स्टेडी पाहिजेत, तुमचा कॅमेरा सुद्धा आणि ज्याचा फोटो काढताय ते सुद्धा. लॉंग डिस्टन्स लेन्स म्हणजे तुम्हाला झूम लेन्स म्हणायचंय का, तर मी युजली पोर्ट्रेट जे घेतो माझे 70-100 ने घेतो. फ्रेम डिसाईड करायचे आणि फोटो घ्यायचे, सिम्पल. फक्त एकच असतं की प्रत्येक लेन्सचं तुमचं मिनिमम फोकसिंग डिस्टन्स असतं, त्याच्यापेक्षा लांबच तुमचा ऑब्जेक्ट पाहिजे, त्याच्यापेक्षा आधी फोकस करू शकत नाही, ते लेन्सचं लिमिटेशन आहे. ओके, चेतना, वन शूट AI फोकस और AI सर्वो. सो तुमचा ऑब्जेक्ट जर मूव्ह करत नसेल तर वन शूट परफेक्ट. तुमचा ऑब्जेक्ट बऱ्यापैकी मूव्ह करत असेल तर AI सर्वो. AI फोकस मी नाही वापरला कधी, सो मला नाही माहित ऍक्च्युली. जो विमानाचा वगैरे फोटो जो काढला त्यामध्ये AI सर्वो मोड होता. जे पोर्ट्रेट काढतो, ज्याच्यात उभारलेले लोक आहेत ज्यांना पोज देऊन काढून घेतो, ते वन शूट. लहान मुलांचे फोटो AI सर्वो. येस नारायण, ज्यांना ज्यांना एक्सपेरिमेंट करायच्यात प्लीज करा, आणि जर कोणाला काही डाऊट असतील कुठेही कसेही विचारा प्लीज, मी आहे इथंच.
चैतन्य, लो लाईट मध्ये फोटोसाठी शटर स्पीड जास्त ठेवला तर काय होईल? लो लाईट मध्ये शटर स्पीड जास्त ठेवला तर तुमचा जो एक्सपोजर ट्रायंगल आहे तो थोडासा ऑफ होईल. तुमचा जो एक्सपोजर आहे ते डार्क येईल, तुमची इमेज ब्लॅक येईल. तुम्ही कितीही अपर्चर मोठं ठेवा, म्हणजे 1.2 माझी मेन लेन्स आहे, मग तुम्हाला आयएसओ आणि अपर्चर तुमचं बूस्ट करावं लागेल त्या हिशोबाने. जर ते होत नसेल तर मग डार्क येईल. अजून क्वेश्चन्स काही? कपिल संपले होते क्वेश्चन. ओके ग्रेट. मला वाटतं बरेच क्वेश्चन्सचे इथे आन्सर दिलेले आहे. या लाईक रिअली नाईस. बरेच क्वेश्चन्स आले. आय गेस बऱ्याच लोकांच्या क्वेरीज सॉल्व्ह झाल्या असतील रिगार्डिंग फोटोग्राफी. अँड येस, या हरीश बोला. बेसिक सेशन होतं. तर ए फॉर ऍपल टाइप्स. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एवढ्या ह्याच्यात कव्हर करता येणार नाही. जेवढं सांगितलं त्याच्यानुसार ऑटो मोड पासून ऍटलिस्ट एव्ही मोड मध्ये जाता येईल. त्यांच्याकडे एसएलआर आहेत आणि जे ऑटो मोड मध्ये वापरतायत, प्लीज स्टार्ट एक्सपेरिमेंटिंग. घरात बसून तुम्ही फॅनचे फोटो काढू शकता ज्याच्यामुळे तुमचं शटर स्पीड ट्राय होऊन जाईल. आणि कुणाचेही फोटो काढू शकता ज्यात तुम्हाला एव्ही वगैरे होईल. एखादा रिमोट वगैरे घेऊन तुम्ही एव्ही मध्ये ट्राय करू शकता. ओके ग्रेट ग्रेट. सो येस, आय गेस कोणाला काही क्वेश्चन्स नाही आहे इथे. सो थँक्यू हरीश फॉर अ व्हेरी डिटेल्ड इन्फॉर्मेशन ऑन दिस टॉपिक. आणि थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन. कोणाला काही क्वेश्चन्स असले तर यू ऑल कॅन ऑलवेज गेट इन टच विथ हरीश. लाईक हरीश इज अवेलेबल एव्हरी टाइम. तो आपले सगळे जेवढे इव्हेंट्स होतो बँगलोर मराठीचे, ही इज कॅप्चरिंग दोज फ्रॉम लास्ट फ्यू इयर्स. आय गेस 4 years, Harish? Or I guess, yeah, from 4 years he is capturing all the events, I guess. So yes, thank you once again, Harish. Thank you all for joining in. आपण इथे सेशन एंड करू. विश्वजित, एक सेकंड. टेलिग्राम वर जर तुम्ही ग्रुप मध्ये असाल तर मी हॅरी पिकर म्हणून आहे तिथं. आणि इंस्टाग्राम वर harry.picker. करेक्ट. ओके फाईन देन. आपण वी आर वेल विदिन द टाइम. सो आपण इथे आता सेशन क्लोज करू. सो थँक्यू ऑल वन्स अगेन. these sessions are continuing आणि मी बघतोय की रोज some guys are very consistent in joining the sessions. Daily they are joining. Yeah, thank you very much. Yeah. Okay, so guys, have a good night. Enjoy the weekend. उद्या भेटू आपण 8 वाजता. Okay. So bye then. Bye Harish. Thank you. Bye bye. Yeah, thank you all. Bye. Good night. Yep. Bye. Good night.